नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीता नेहर किचन रेसिपीमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी एकदम खास घेऊन आलेली एकदम मस्त रेसिपी. तर नक्कीच पहा. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पण पाठवा. कुठून पाहताय ते पण पाठवा. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात, मला माहीत आहे. तुम्ही पाहताय रेसिपी तर खरंच छान वाटतं ते सर्व पाहून. तुम्ही बनवता रेसिपी माझ्या, ते मेन गोष्ट आहे. तर बनवत जा अशाच आणि खात जा, मुलाबाळांना खायला घालत जा. अगदी सोप्या पद्धतीत सहज सांगते मी आणि कमी सामग्रीत कशा रेसिपी होतील ते पण सांगते तुम्हाला मी. तर नक्कीच पहा व्हिडिओ. तर आज तुमच्यासाठी मी खास घेऊन आलेली आहे चिप्स रोल. तर बटाट्याचा चिप्स रोल बनवणार आहे. बऱ्याच वेळा मी पाहिलेलं आहे, म्हणजे बाहेर आपल्या मॉलमध्ये कुठे इकडे तिकडे असे असतात विकायला. तर आपलं खायला कधीच मन झालं नाही का घ्यावं आणि खावं. कसलं तेल असतं काय असतं माहीत नाही, पण म्हटलं चला घरी बनवून पाहूया आपण. तर कसं बनवायचं ते आता मी बघा तुम्ही काय दाखवते. तिथे बटाटे घेतलेले आहेत, असे जरासे लांबड्या प्रकारचे बटाटे घ्यायचे. आणि हा स्टिक आहे माझ्याकडे. हे स्टिक जे असे त्याच्यात घालायची मधी, हे पहा अशा पद्धतीने घालायची स्टिक. आपल्याकडे का मशीन नाही किंवा काहीच नाही, पण तरी पण पाहूया कसं होतं ते. तर मी आज हे बघा असं घ्यायचं आणि असं करत फिरवत जायचं. सुरी या पद्धतीने सुरी फिरवत जायचं. सारखं असं गोल 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 फिरवत राहायचं सुरी. जेवढी पातळ होईल तेवढे करत राहायचं. त्याची चिप्स रोल असा पातळ पडला पाहिजे. अशा पद्धतीने फिरवत फिरवत जायचं. आहे सोपं, पण एकदा दोनदा केलं ना तर तुम्हाला येणार ते सर्व. फिरवत राहायचं. फक्त ते मध्ये दांडी आहे ना त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे आपलं सुरी. अशा पद्धतीने जराशी थोडीशी लागली पाहिजे त्याला सुरी. अशा पद्धतीने फिरवत 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 जायचं. आपल्याला एवढं त्यांच्यासारखंच एकदम ती लोक मशीननी बनवतात एवढं तर नाही होणार, पण चव मात्र ते तशीच होणार आहे. तिथे चव आहे ना तीच चव. थोडंसं जाडं होणार आपल्याकडून, पण तशीच चव होणार आहे. पण पहा कशी बनवते मी आता, कशा पद्धतीने फिरवून फिरवून बनवते पहा तुम्ही. अगदी छान लागतं मात्र. मग पहिले एकदा केलं होतं मी आणि आता हे म्हणजे दुसऱ्यांदा चाललेलं आहे माझं करणं. हे छान वाटलं होतं ते पण. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया, तुमच्याबरोबर शेअर करूया. हे बघा नवीन घ्यायचं. बटाटे नवीन असतील ना तर ते घ्यायचे, ते छान लागतात. हे पहा अगदीच एकसारखं नाही होणार आपलं, पण त्याच पद्धतीने होते पहा. मस्त दिसते ना पहा. एकदम झाले का नाही त्यांच्यासारखंच. हे पहा अगदी मस्त झालेला आहे हा चिप्स रोल. स्प्रिंग रोल म्हटलं तरी चालेल, बटाट्याचा स्प्रिंग रोल म्हटलं तरी चालेल. पहा किती सुंदर दिसते, छान दिसते. वर खाली होते. माझ्याकडे स्टिक पण थोडेसे छोट्या आहेत त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येते. मोठ्या मोठ्या जरा स्टिक पाहिजे होत्या. बघा झाल्या ना छान. तर आता मी परत दुसरा पण बनवून घेते तर दाखवते तुम्हाला. आता हे मी फिरवल्यामुळे ते जरा वाकडं झाले, मग ते होईल बरोबर होणार ते. हे बघा छान होईल. आता दुसरं पण घेते आणि करून दाखवते तुम्हाला. एक दोन करून दाखवते. मग तुम्ही मला एवढ्या बटाट्याची करायचे 5 6 7 बटाटे घेतलेले आहेत मी, त्याचे करणार आहे. मी आता एक दोन दाखवते तुम्हाला, नंतर मग मी करीन नंतर. तर असंच बनवायचं. असंच म्हणजे ते नाही जर आपल्या त्याच्यातून गेलं ना असं ठोकठोक करायचं खाली जरासं, मग वरती येणार ती दांडी. हे बघा आली ना वरती. एकदम संपूर्ण जात नाही का, ही दांडी पातळ आहे. थोडीशी जाड दांडी असली ना तर बरोबर होणार एकदम. हे बघा ही स्टिक थोडीशी पातळ आहे माझ्याकडे आहे ती. आणि असं फिरवत राहायचं गोल 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 गोल. जेवढी पातळ होईल तेवढं करत राहायचं. आपल्याला जेवढी पातळ होईल तेवढं कर. अगदीच त्यांच्यासारखं नाही होत, तुम्हाला पहिलेच सांगितलं. मी आता 1 2 3 बनवलेले आहेत. आता मी फ्राय करून दाखवते बघा. छान झाले तसे म्हटलं तर.
1-2 वेळा ट्राय करून छान झालेले आहेत. आणि बिना मशीनचे, त्यांच्याकडे मशीन असते. आता इथे मी ना कॉर्नफ्लॉवर टाकते. 1 चमचा टाकला आता कॉर्नफ्लॉवर पहिला, नंतर आता मैदा 2 चमचे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर 2 चमचे मैदा असं टाकलं तरी चालेल. लाल तिखट टाकायची, हळद टाकायची आणि मीठ टाकायचे चवीनुसार. आणि बघा अजून थोडंसं मी कॉर्नफ्लॉवर टाकलं, म्हणजे 2 चमचे एक हे टाकलं ना मैदा, तर 2-3 चमचे तरी कॉर्नफ्लॉवर टाकायचं. आणि मीठ टाकायचे चवीनुसार. आणि पाणी टाकून त्याला असं मस्त गुठड्या सोडून घ्यायच्या. आता पाणी पण टाकते मी. ह्यानी सोडायचे म्हणजे पटकन सुटल्या जातात गुठड्या. अगदी छान लागतं, मात्र टेस्ट फार सुंदर लागते, मस्त लागतं. एकदा बनवून पहा तुम्ही पण. सोपं आहे, एवढं काय अवघड नाही आहे करण्यासाठी. आपण बाहेर जातो किती महाग असतं ते. जरा पातळ वाटलं मला म्हणून थोडंसं मी मैदा टाकलेला आहे. मैदा टाका किंवा कॉर्नफ्लॉवर टाका, दोन्हीतून एक. नाही तर ह्याचं पीठ टाकलं ना तांदळाचं आणि कॉर्नफ्लॉवर तरी पण चालेल. हे बघा अशा पद्धतीने करायचं. आता घ्यायचे आपल्याला ते रोल, स्प्रिंग रोल घ्यायचा आहे. आणि इथे कडेला अडकून त्याच्यावर आपल्याला ते बेटर सोडायचे. संपूर्ण बेटर लागलं पाहिजे त्याला, मग त्याला कुरकुरीतपणा येतो. तर जरासं पण तरी पण छान झाले का नाही मैत्रिणी, बिना मशीनचं. त्याला मस्त आले ना स्प्रिंग. तर हे सोडून देते पाण्यात, तेलात सोडून दिलं. आणि हे जास्त एकदम फास्ट गॅस करायचं नाही, स्लोमध्येच होऊन द्यायचं. रंग छान आला पाहिजे त्याला, रंग छानच येतो त्याचा. तुम्ही त्याच्यावर नुसतं मेयोनीज टाकलं तरी चालेल किंवा तुम्ही टमाटो सॉस टाकला तरी चालेल खाताना. तर मी टमाटो सॉसच घेणार आहे. दोन्हीतून एक कुठलं तरी घ्यायचं, छान लागतं. नाही घेतलं तरी ते तसंच कुरकुरीत छान लागतं खायला. एवढं आता जरासं फिरवायचं. आता मी दुसरे पण तयारी करते, दुसऱ्याची मी टाकून घेते. हे पहा अशा पद्धतीने ते त्याला पण मी तयार करते आणि तो पण तिथे सोडून बघा. दुसरा एक सोडून दिलेला आहे आणि हा बऱ्यापैकी झालेलाच आहे. थोडंसं अजून होऊ दे, नंतर काढते मी. दिसतो खूप छान आणि चवीला पण खूप छान लागतं. आणि मुलांना तर भरपूर आवडतं. असं काही चटरपटर असलं तर आवडीने खातील मुलं. तर एकदा नक्कीच ट्राय करा. आणि तुम्हाला माझी ही स्प्रिंग रोल, पॅटॅटो स्प्रिंग रोल आवडला का नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मैत्रिणींना साध्या पद्धतीत दाखवलेलं आहे मी, काय एवढं एक्सपोर्ट नाही आहे मला हे बिना मशीनचं यायला. पण तरी पण चांगल्या पैकी आलेल्या आहे. पहा किती सुंदर दिसते. तर तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं वाटलं स्प्रिंग रोल म्हणून. अशा पद्धतीने मी सगळे बनवून दाखवते तुम्हाला. 2-3 तरी 4-5 बनवून दाखवते. नंतर आमची छोटी आली पिल्लं का मग बनवणार आणखीन. हे बघा एवढे बनवलेले आहे, किती अप्रतिम दिसते ना. अगदी बाजारात भेटतं तसंच दिसते का नाही मैत्रिणीनं. तर नक्कीच तुम्ही बनवून पहा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. अगदीच. आणि रंग किती सुंदर दिसते त्याला, खूप छान दिसते का नाही पहा. तर आवडलं तर नक्कीच लाईक करा. आता मी तुम्हाला मसाल्याविषयी सांगते. हे मसाले माझे आलेले आहेत नवीन स्टॉक. तुम्हाला घ्यायचं असलं तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि माझा स्प्रिंग रोल कसा वाटला तुम्हाला ते पण नक्कीच कळवा. झाला आहे का माझा कमेंटमध्ये नक्कीच पाठवा. आणि मसाले घ्यायचे असले तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे, तर प्रश्नच नाही. तर चला बाय, परत भेटूया.